नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 193 आणि 194. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, मी कुणाचाच गुरु नाही आणि कुणीही माझा शिष्य नाही. शिकणारा कोण आणि शिकवणारा कोण? मी आहे तसेच तुम्ही आहात आणि तुम्ही आहात तसाच मी आहे. मी आहेतील आहे हे आपल्या दोघांच्या ठिकाणी सारखेच आहे आणि आपल्या दोघांनाही ते मान्य आहे. मी केवळ आकाशाकडे बोट करून अरुंधतीचा तारा दाखवू शकतो. पाहणे न पाहणे हे मात्र तुमचे काम आहे. काही लोकांना हा अरुंधतीचा तारा पटकन दिसतो, तर काहींना तो उशिरा दिसतो. दृष्टी निर्मळ आणि खरी कळकळ यावर ते अवलंबून आहे. त्यासाठी मी स्वतः काहीच करू शकत नाही. मी फक्त केवळ तुम्हाला उत्तेजन देऊ शकतो. तुमचा गुरु कोण याला अजिबात महत्त्व नाही. शिष्याच्या निर्मळ दृष्टीला आणि कळकळीला मात्र विलक्षण महत्त्व आहे. गुरुप्राप्ती किंवा गुरुवचनाची प्राप्ती हा शिष्यांच्या इच्छेपेक्षा त्यात नियतीचा अधिक भाग असतो, असे श्री निसर्गदत्त महाराज स्पष्टपणे म्हणतात. गुरुवचन चांगले चिंतनात मुरले की शिष्याच्या ठिकाणी निश्चिंतपणा, आराम, समाधान, संतोष, क्षमाशीलत्व, मौन, आतील सखोल शांती, पण बाहेर मात्र प्रचंड भरपूर उत्साह अशी लक्षणे प्रगटतात. आपल्या हाती फक्त शांत दक्ष राहणे इतकेच आहे. तुम्ही माझ्यापाशी आहात म्हणजे माझ्या नाही तर गुरुच्या वचनांच्या सानिध्यात आहात. जीवन कधीही जन्म मृत्यू असा भेद करत नाही. जीवन चालू राहावे म्हणूनच जन्म आणि मृत्यू आहेत आणि जन्म बंद होऊ नये म्हणूनच मृत्यूची आवश्यकता आहे. जीवनाच्या समग्रतेकडे लक्ष असले की जन्म आणि मृत्यू खरे वाटत नाही, तर जीवनालाच संधी देणारे घटक वाटतात. कशाचा जन्म झाल्यामुळे जीवनात भर पडत नाही आणि कशाचा मृत्यू झाला की जीवनात काही उणीव पण राहत नाही. म्हणूनच श्री महाराज म्हणतात, काहीच जन्माला येत नाही आणि काहीच मृत्यूही पावत नाही. म्हणून कशालाच सुरुवात नाही आणि कशाचाच अंत नाही. कशाच्याही आरंभाविषयी किंवा अंताविषयी यथार्थपणे बोलायचे झाल्यास तुम्हाला दोघांच्याही बाहेर पडावे लागेल. म्हणजेच कालातीत व्हावे लागेल, सद्वस्तूच व्हावे लागेल. लाटा राहून चालणार नाही, सागरच व्हावे लागेल. सर्व अस्तित्वाचे मूळ उगमच व्हावे लागेल. एका साधकाने महाराजांना विचारले, मी देह आहे ही जाणीव केव्हा उदय पावली? महाराज म्हणाले, आत्ताच. महाराज काय म्हणाले? आत्ताच. तुम्ही म्हणाल, अहो असे काय करता? ही जाणीव काली होती हे मला स्पष्ट आठवते. पण लक्षपूर्वक पाहिल्यास कालची आठवण ही पण आत्ताच आहे. पण लक्षपूर्वक पाहिल्यास कालची आठवण ही पण आत्ताच आहे. या आत्तासला सुरुवातही नाही आणि अंत पण नाही. स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे आपण मृत्यूला भीतो. हे आवरण ज्ञानी पुरुषाने म्हणजे हे भीतीचे आवरण ज्ञानी पुरुषाने दूर केले असते. तो मृत्यू पूर्वीच मेलेला असतो. त्यामुळे भिण्यासारखे आता काहीच नाही हे त्यांनी पक्के जाणले असते. अशा या मृत्यूमुळे स्वातंत्र्य व शक्ती लाभते. जगात मुक्त होण्याकरता तुम्ही जगाच्या बाबतीत मेले पाहिजे. मग विश्व स्वतःचे होते, तुमच्या देहाप्रमाणे होते. त्यामुळे त्याला आता दुसऱ्यापासून किंवा स्वतःपासून काहीही नको असते. तो सर्व बाबतीत मूर्तवत होतो
आणि त्याच क्षणी तो सर्व काही होतो. कशाचीच गरज नसणे आणि काहीही न करणे ही खरी नवनिर्मिती आहे. आपल्याच ठिकाणी विश्वाचा उदय आणि अस्त पाहणे हे एक महान आश्चर्य आहे आणि हेच एकमेव आध्यात्मिक जीवनाचे रहस्य पण आहे. भाग 194. एका साधकाने श्री महाराजांना प्रश्न केला, ह्या क्षणी मी आत्ता इथे आहे, यात खरे काय आहे आणि खोटे काय आहे? म्हणजे काय खरे आहे आणि काय खरे नाही? श्री महाराज म्हणाले, तुमचा हा प्रश्नच चुकीचा आहे आणि चुकीचाच नव्हे तर अनावश्यक सुद्धा आहे. तुम्ही म्हणाला, या क्षणी मी आत्ता इथे आहे, तर तुम्ही इथेच थांबा, हेच खरे आहे. या वस्तुस्थितीचे प्रश्नात रूपांतर करू नका. इथेच खरी आपली सर्वांची चूक होते. फक्त स्व म्हणून सर्व प्राणीमात्र्यांचा स्व हा एकच एक आहे. पण नामरूप, स्थळ, काळ, देहाचा आकार इत्यादीच्या विविधतेने दिशाभूल होते. त्यामुळे अनेक स्व आहेत असे केवळ आणि केवळ मानले जाते. आपण दोघे स्व म्हणून एकच आहोत, पण तुम्हाला त्याची भीती वाटते. व्यक्तीचा स्व म्हणजे जीवात्मा आणि बिगर व्यक्तीचा स्व म्हणजे शिवात्मा. ही नवशिक्यांची भाषा आहे, ही नवशिक्यांची अवस्था आहे. यापणे द्वैतात अडकू नका. माझ्याकडे जे लोक येतात त्यांना इथे यायचे होते म्हणूनच येतात, मुद्दाम येत नाही. यात आश्चर्य काही नाही. काहींचे त्यांच्या स्वतःच्याच आतून येणाऱ्या उत्तराकडे पुरेसे लक्ष नसते, म्हणून त्यांना कुणी बाहेरचा असा उत्तर सांगणारा हवा असतो. माझ्या दृष्टीने मीच नाही, तर मी मनुष्य असल्या नसल्याचाही काही प्रश्न नाही. हे सर्व एखाद्या फडफडत्या ज्योतीसारखे विचारांचे, मान्यतेचे, रूढीचे, परंपरेचे खेळ आहेत. पण मी मात्र अमर्याद शांती आणि अमर्याद मौन असा आहे. तुम्ही जीवनाची ओढाताण करण्याची जरुरी नाही. तुम्ही जीवन प्रवाहाबरोबर फक्त वाहत राहा. चालू क्षणीच्या कामगिरीला पूर्णपणे वाहून घ्या. ही कामगिरी म्हणजे आत्ता चालू क्षणाच्या बाबतीत मृतवत होणे. कारण खरे जगणे म्हणजेच मृत होणे होय. चालू क्षणाकरता मृत होणे होय. मुख्य गोष्ट लक्षात ठेवा, जग म्हणून काही नाही व स्व म्हणजे सर्व काही आहे. तुमचे जे खरे असणे पण आहे, त्याला तुमचे जीवन घडविण्याची संधी द्या. बस इतकेच करा. आपले स्वरूप नेहमी आपल्या पाशीच असते, पण मूळचा आकार परत येण्याकरता तुम्ही वितळले पाहिजे. चुकीची बांधलेली इमारत उद्ध्वस्त करावी लागेल. भ्रामक व्यक्तिमत्वाला किंवा व्यक्तित्वाला जाणताच त्याचे विरघळणे हे अपरिहार्य ठरते. मग निर्गुण, सगुण, व्यक्त, अव्यक्त हे शब्दजाल निरुपयोगी वाटते, निरुपयोगी ठरते, निरुपयोगीच असते. म्हणजे आपण आहो असे अगोदरचे जे स्वस्वरूपात असण्याचे जर महत्त्व कळले, तर अजून निर्गुण, सगुण इत्यादी विषयीची चर्चा का बरे करावी? या चर्चेचा फायदा शेवटी आपण आहो इथपर्यंत येण्याकरताच असेल, तर आपण ते मूळचे आहोतच, आयतेच आहोत. मग उगीच या गोष्टींचा, सगुण निर्गुण इत्यादीचा उहापोह का करावा? आपण आहो हे इतके साधे सोपे जर जड जात असेल, तर निर्गुण, सगुण, व्यक्त, अव्यक्त, अलीकडे पलीकडे हे किती जड जाणार? अर्थात ते तर खूपच जड जाणार. आपण अगोदरचे आहोत यातील परम मौन अनुभवा. निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी जगात नाही, तर जग माझ्यात आहे. त्यामुळे कुणावर रागावण्याचा, कुणावर विशेष प्रेम करण्याचा, कुणाचा हेवादावा करण्याचा मुळात प्रश्नच येत नाही. कुणाशी तुलना करण्याचा,
कुणाची निंदा स्तुती करण्याचे पण आता औचित्य राहत नाही. अर्थात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कशापासूनही कुणापासूनही भयभीत होण्याची पाळीच येत नाही. कशापासून मग दूर पळण्याची गरजही नाही. मीच जग असल्यामुळे माझ्या जगाला मी कसा काय भिणार? पाण्याला पीत नाही व भीत पण नाही. अग्नीच्या ज्वाळांना घाबरत नाही. माझ्या जगात मला धोक्यात आणणारे काहीही नाही.